सराटपणे इथे मद्यपान केलं जातंय, येण्या जाण्याचा हा रस्ता आहे, अशामध्ये कोणाला भीती नाही आणि उद्धट शब्दामध्ये बोलले जाते. तर मनसे स्टाईलमध्ये आता काय उत्तर आपण दिलं? कसं आहे की या ठिकाणी आमदारांचं सुद्धा कार्यालय आहे आणि नगरसेविका सुद्धा इथेच कार्यालय आहे, त्यांचं समोरच आहे. त्यांच्या समोर हा सगळा कारभार चालतो. हे किंग्स वाईन्स म्हणून आहे, वाईन शॉप आहे, परंतु या ठिकाणी येणारे जाणारे सर्व दारू विकत घेतात आणि याच ठिकाणी दारू प्यायला उभे राहतात. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व महिलांना खूप त्रास होतो, साईटून जावं लागतं महिलांना. एवढ्या वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. अनेक तक्रारी आल्या. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच न्याय मिळतो म्हणून लोक आमच्याकडे आले. आमच्या महिला विभाग अध्यक्षा सुचिताताई चव्हाण यांच्याकडे महिलांनी अनेक तक्रारी केल्या म्हणून आम्ही पाहणी करायला आलो. तर इथे बघा तुम्ही, हे बघू शकता की हे सगळे जे काही बाटल्या आहेत पिलेल्या, आम्ही आल्यानंतर सगळे पळाले, परंतु हे बाटल्यांचं एक पूर्ण बकेट भरलेलं आहे आणि हा वाईन शॉपवाला त्याला ते कंट्रोल होत नाही. त्याचं वाईन शॉपचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. आम्ही त्या आयुक्तांकडे मागणी करू आणि ते लायसन्स त्याचं रद्द करण्याची पूर्णपणे तयारी करू आम्ही. परंतु या ठिकाणी कधीच कोणाला दारू प्यायला परमिशन आम्ही देणार नाही. आमच्या महिला आघाडी या ठिकाणी त्यांना चोपल्याशिवाय शांत बसणार नाही. नशेच्या अवस्थेमध्ये काही घटना घडू शकतात, पण त्याला कुठेतरी टाळलं जातं आणि अशा प्रकारे हलगर्जीपणा समोर दिसतो. कुर्ला विधानसभा, कुर्ला पूर्व म्हणा, पश्चिम म्हणा, या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा काही काढीचं काम करत नाहीये. सर्वजण सेटिंगमध्ये चाललेले आहेत. आज हे काय त्यांना माहीत नसेल का? आज जर आमच्या कार्यकर्त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला, त्याची परवानगी नाही घेतली, तर आम्हाला लगेच घेऊन जातात पोलीस स्टेशनला. आणि इथे काय दिवसा ढवळे इथे दारू रस्त्यावर उभे राहून पित आहेत. हा मुख्य रोड आहे, SG बर्वे मार्ग, हा स्टेशन पासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत जातो. परंतु त्या रोडवर एवढा सगळा कांड होऊन सुद्धा पोलिसांना पत्ता लागत नाही. पोलिसांची दहशत आहे की नाही? पण याला आता आपण कसं प्रत्युत्तर देणार आहेत का? हे आमच्याकडे एकच प्रत्युत्तर असतं. राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे. आमच्या आया भगिनींची रक्षण करणं आम्हाला येतं. आम्ही रस्त्यावर उतरून ते करू. आपण काय सांगाल? नंतर आपण इथे आलात, किती अडचण होते नाही? मध्ये मध्यंतरी मी 2दा-3दा इथून जायची नेहमी ना, तिथे उभं राहून पुरुष एकमेक मिक्स करायचा तो प्रकार मी रोज बघायची. शेवटी आमच्या विभागाध्यक्ष साहेबांना सांगितलं. मी म्हटलं साहेब हे रोज चालतंय. आणि महिला पण मला येऊन बोलायच्या की मेरे को इधर से जाने को बास आता है. हे दुकान आहे साडीचं, इथे जायला होत नाही, इथे किराणा घराला जायला बायकांना जायला होत नाही. मग हा अशा अवस्थेमध्ये लोक क्रॉस करणार कसं आहे? लोकांना करून उद्या ही लोक मद्यपान करून उद्या जर बायकांची छेड काढली तर जबाबदार कोण घेणार आहे का? काय सांगाल? याच्यावरती आम्ही आता एकच उत्तर देऊ, जो दिसेल त्याला बांबूने